तर इमोशनल झाले सगळेजण. तर आपल्यासोबत कायम असणार आहेत, त्यात काय हे नाही. आधी जरी समोर नसते तरी ते कायम सोबत असते. पण आता आजचा दिवस चांगला आहे, वाढदिवस आहे, इमोशनल कमी व्हा. आणि मुळात सगळं जी महत्त्वाचं काकांबद्दल जे आहे, आता काकांबद्दल माझा संपर्क आला आपल्या टीममध्ये मी ज्यावेळेस एंट्री केली त्यावेळेसपासून आलेला आहे. जसं आपण आपल्या पोद्दार सरांना मॅडमला आईवडिलांचं नाव ठेवतो, म्हणजे त्या लेवलला आपण मानतो, तसे आपले गॉड फादर आहेत आपल्या टीमचे, असं म्हणायला काय हरकत नाही असं मला वाटतं. कधी उद्या काका इथं बसलेले असतात किंवा आतमध्ये असतात, आले की येणार, बसणार, बोलणार. एक पुण्यात कुठलेही वडील म्हणजे आता विचार जर केला, आता काका आणि काकू शिक्षक होते, काकू आणि काका जे काही कडक स्वभाव असतात, असं एक जुने लोकांचं असतं की जुने लोक कडक असतात, त्यांना एक नियम असतो, त्यांचे एक रूळ असतो, त्या रुळावरच ती गाडी चालली पाहिजे, थोडं इकडे तिकडे न व्हायला पाहिजे, ह्या गोष्टी जुने लोकांच्या असतात. पण काका जे जुने सांभाळत, नवीन जी जनरेशन आहे त्या जनरेशन सोबत सुद्धा काका खूप चांगल्या पद्धतीने मिसळले, हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण कधीच वाटलं नाही की काका असे बाहेरचे म्हणजे आपले सरांचे वडील आहेत असं कधीच जाणवलं नाही. आणि आले की बोलणार, या बसा, चहा, नाश्ता. आता मॅडम तर विचारतात आपल्याला की काय पाठीला पूजासारखं असतं, पण जे गोष्ट आहे काका स्वतः विचारा, काहीतरी थंडा किंवा गस, चहा घे, ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या खूप महत्वाच्या आहेत. कारण आपल्या घरात आपले म्हणजे मोठे आपल्या घरातले सुद्धा प्रत्येक विचार आठवा की आपल्या घरातला मोठा म्हणून जर असेल तर एवढं काकांसारखं बोलत नाही. म्हणजे मी माझ्या स्वतःच्या घरात वगैरे सांगून पण सांगतो तुम्हाला की असं विचारत नाही, तर त्याबद्दल काका विचारत त्याबद्दल कोण विचारत नाही. आणि सगळ्यात महत्वाची काकांची मला जे गिफ्ट मला काकांनी मी एमडीआरटीच्या सत्काराच्या दिली होती, काका तुम्ही 500ची नोट एका पाकिटामध्ये घालून दिली होती, अजूनही ती नोट तशीच आहे आणि त्याच पाकिटामध्ये आहे आणि ती तशीच नोट ती कायमस्वरूपी माझ्यासोबत असणार आहे सर. माझ्या बॅगमध्ये आहे का मी घरी ठेवली आहे, ऍक्च्युली ती घरी ठेवलेली आहे कपाटामध्ये, पण माझ्या कंपल्सरी ती बॅगमध्ये इतके दिवस होती, तर ती नोट मी अजून खर्चलेली नाही आणि खर्चणारही नाही. कारण ती नोट खूप माझ्यासाठी खूप महत्वाची, ती मोलाची होती. कारण अनपेक्षितरित्या मिळणारं गिफ्ट हे खूप महत्वाचं असतं. मग सर काका वर ज्यावेळेस सत्कारा ज्यावेळेस आले, माझ्या सुनीलच्या हातात एक पाकिट दिलं आणि आम्ही पाया पडलो. मी पाकिट उघडून बघितलं 500. मला पैसा म्हणजे माझ्या आवडीचा विषय. मग 500 जे आहे तसे मी ऍक्च्युली येतात दोन्हीला माहिती आहे, पैसे आले की मी हा चला मस्त आहे म्हणजे खर्च लगेच करतो. पण ती नोट मी तशीच काय माहित नाही, मला काय वाटलं माहित नाही, पण त्याचं आज मी सांगतो की मी ती कोण नोट खर्चली नव्हती आणि ती तशी मला त्या दिवशी वाटलं की खर्चाची नोट आपण आपल्यापाशीच ठेवायची आणि ती तशीच ठेवलेली आहे आणि त्याच पाकिटमध्ये आहे. आणि काका मग आता मित्र आणि मैत्री कशी असते, आता मी बऱ्याच वेळा आले की त्यांचे एक मित्र आहेत, येतात रोज येतात आणि हे दोघं पत्ती खेळतात. म्हणजे ह्या वयात ती मैत्री निभावणं किंवा मैत्री एकमेकांमध्ये मित्र राहणं ही खूप महत्वाचं आहे. कारण अशी मैत्री कधीच भेटत नाही. आणि ह्यांचे जे आता हे काही येत असतील तर म्हणजे भरपूर असे मित्र असतात 100%. पण तो मित्र वेळ काढून त्यांच्या कामामध्ये, म्हणजे जरी काम नसेल रिटायर असते सगळे, पण तिथं इथे येणं भेटणं आणि रोज आपल्या 1-2 तास दोन मित्र येऊन बसतात बोलतात, हे खूप मोठं आहे. हे म्हणजे आजपर्यंत कुणाला शक्य झालं नाही असं मला तर वाटतं. आता आम्हाला पण भरपूर मित्र आहेत, चहा प्यायचे मित्र वेगळे, जेवायचे मित्र वेगळे, भरपूर मित्र आहेत. पण ह्या लेवलला ह्या वयामध्ये तो मित्र बाहेर येतो, ते काका येतात. ऍक्च्युली काकाला म्हणून त्याला काय हरकत होती, माझं असं नाही आता किंवा क्षणापुरती मला तसं वाटलं जे काका येतात तर ते काका आणि हे अतिशय सुंदर मैत्री. आणि त्या पत्त्यामध्ये काका सारख्यांना हरवतात किंवा हे काका त्यांना जास्त हरवतात, मस्त मजा असते. म्हणजे मी एकदा तिघांसोबत दोघांसोबत मी खेळतो पत्ते आणि अतिशय सुंदर मजा आली. म्हणजे एकदाच मी ते कसं गेला कळलं नाही. काका पुढील आयुष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. असंच तुमचं मार्गदर्शन आम्हाला राहू द्या. काका एमडीआरटीच्या वेळेस करायचं बघ एमडीआरटी असं बरेच वेळ खूप वेळा सांगायचे, चांगलं काम करा, इमानदारीने काम करा. हे काकांचे वाक्य आहेत, हे कायमस्वरूपी ही शिदोरी जी आहे ती आम्ही 100% जपणार आहोत. आणि सर काका तुम्हाला सन्मान नाही, काका तुम्हाला मी या जन्मदिनी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, पुढील आयुष्यासाठी खूप शुभेच्छा देतो आणि धन्यवाद सर.